केंद्र सरकारच्या आर्थिक नियोजन धोरणाच्या विरोधात तसेच गॅस टंचाईच्या विरोधात मिरजेतील महाराणा प्रताप चौकात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आलेत। यावेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत निदर्शने करण्यात आलेत। सध्या इराण अमेरिका युद्धामुळे सर्वत्र गॅसची टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। केंद्राचे धोरण चुकीचे असल्याने याचा फटका नागरिकांना बसत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले। मिरजेतील महाराणा प्रताप चौकात केंद्र सरकारचा निषेध करत आंदोलन छेडण्यात आले। आज दिनांक 6 एप्रिल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र शासनाच्या आर्थिक धोरण आणि नागरिकांना त्रास देण्याच्या धोरणाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। त्याचाच प्रत्यय म्हणून मिरज शहर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आपल्या या ठिकाणी भागामध्ये आंदोलन घेण्यात आलेलं आहे। केंद्र शासनाच्या काही चुकीच्या धोरणांच्यामुळं नागरिकांच्या व सर्वसामान्य लोकांच्या चुली पेटणं मुश्किल झालेलं आहे। इराणच्या युद्धामध्ये आणि अमेरिकेच्या धोरणामुळे आज आमचं शासन योग्य निर्णय घेत नाही। नरेंद्र मोदी ही त्यांची भूमिका चुकीच्या पद्धतीने असल्यामुळं आज इराणच्या माध्यमातून जे आपल्याला गॅस पुरवठा होत होता तो गॅस पुरवठा आपल्या या भारताला होईना झालेला आहे। त्याच्यामुळं आज या शासनानं जे धोरण अवलंबलेलं आहे ते धोरण सगळं चुकीचं असल्यामुळं आज घरातल्या चुली पेटणं मुश्किल झालेलं आहे। आज एक लक्षात घ्या, वसतिगृहामधल्या लहान मुलं असतील किंवा आरोग्य सेवा असेल त्या ठिकाणी जे आपण त्यांना अन्नाचा पुरवठा करतो अशा भरपूर ठिकाणी त्या उपासमारीची वेळ आलेली आहे। या केंद्र शासनाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो।